नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाचं पीठ आणि रवा यापासून इन्स्टंट अप्पे बनवतोय। अगदी जाळीदार मस्त असे अप्पे तयार होतात। यासाठी तुम्हाला डाळ तांदूळ भिजत घालायची वाटायची अजिबात गरज नाही आहे। याबरोबरच आपण खोबऱ्याची मस्त अशी चटणीसुद्धा तयार करणार आहोत। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने इथे सगळं साहित्य मोजून घ्या। यामध्ये पाव वाटी रवा घालायचा आहे। इथे तुम्हाला जाड रवाच घ्यायचा आहे। अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं आहे आणि दह्याच्याच वाटीमध्ये इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये घातलं। हे अजूनही मला घट्ट वाटतंय तर यामध्ये आणखी पाणी घालत जायचं आहे। एकत्र पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि याचं असं मिश्रण तयार करायचं आहे। पहा, यापेक्षा पातळ करायचं नाही आहे कारण अप्प्यांसाठी आपल्याला घट्टसर असं मिश्रण हवं आहे। आता हे झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी तयार करू। तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं, यामध्ये थोडंसं आलं घातलं, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडीशी चिंच घातली आंबटपणासाठी। तुम्ही 1 चमचा दही किंवा 1 चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता। थोडीशी कोथिंबीर घातली आहे, 1 चमचा डाळवं किंवा भाजलेले चणे घातलेत आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। पाणी घालून चटणी इथे मी वाटून घेतली आहे। चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये पाव चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले। ही तयार फोडणी आता चटणीवरती घालायची आहे। तर ही मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे। चटणी तयार आहे। आता आपण अप्पे बनवूया। तर हे मिश्रण जे आपण झाकून ठेवलं होतं यामध्ये आता पुढचं साहित्य घालायचं आहे। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे, टोमॅटो घातला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, कोथिंबीर घालायची आहे, अर्धा चमचा जिरं घातलं, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे। सगळं मिक्स करायचं आहे। यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा घालू शकता। तर हे अप्प्यांचं मिश्रण आता तयार आहे। यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा इथे ऑप्शनल आहे, सोड्याशिवायसुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। सोडा नसेल घालायचा तर तुम्ही यामध्ये 2 चिमूटभर इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता। इथे मी आता अप्पे पॅन गॅसवरती गरम करत ठेवलं आहे। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये मिश्रण घालायचं आहे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं हे अप्पे एका बाजूने भाजून घ्यायचे आहेत। तर इथे पहा 3 मिनटं झाले आहेत आणि अप्पे छान असे फुलले आहेत। उलटून घेऊया। जास्त वेळ लागत नाही हे अप्पे भाजायला, लगेच हे छान असे फुलले जातात। उलटूया। तर इथे मी सगळे अप्पे उलटून घेते आणि यानंतर झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता अगदी मस्त गोल अप्पे तयार झाले आहेत। तर नाश्त्यासाठी अगदी झटपट तुम्ही हे अप्पे तयार करू शकता। यासाठी तुम्हाला काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे। डाळ तांदूळ भिजत घालायची किंवा वाटायची कसलीच गरज नाही आहे अप्पे बनवण्यासाठी। तुम्ही अगदी घाईच्या वेळेससुद्धा हा नाश्ता तयार करू शकता। तर इथे मी अप्पे चटणीबरोबर त्याबरोबरच इथे मी लसणाची चटणीसुद्धा दिली। खूप छान होतात हे। तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते। अगदी मस्त हलके आणि आतून जाळीदार होतात। तर हे अप्पे तुम्ही एकदा तरी नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।